नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। राहुरीत मावा माफियांवर पोलिसांचा धडाका। 3 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, 4 जण ताब्यात। मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई। मावा व्यावसायिकांमध्ये उडाली खळबळ। राहुरी शहरात अवैधरित्या मावा आणि सुगंधी तंबाखू तयार करून विक्री करणाऱ्या मावा माफियांवर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3,49,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे राहुरी शहरातील अवैध तंबाखू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी विशेष पथकासह राहुरी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी केली। या कारवाईत अवैधरित्या मावा तयार करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं। पहिली कारवाई संजीवनी वसाहत राहुरी खुर्द येथे करण्यात आली। गणेश मारुती दिवटे हा इसम घरामध्ये अवैधरित्या मावा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांना पंचासमक्ष छापा टाकत सुपारी, सुगंधी तंबाखू व मावा तयार करण्याची मशीन असा 84,088 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दुसरी कारवाई मल्हारवाडी रोडवरील इंगळे इस्टेट परिसरात करण्यात आली। येथे संदीप सुरेश तागड हा इसम अवैध मावा व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी छापा टाकून 1,11,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तिसरा कारवाई स्टेशन रोड गावठाण परिसरात संदीप उर्फ पप्पू नामदेव शिरसाट आणि अनिकेत भीमराव ठोंबे हे दोघे अवैध मावा निर्मिती करताना आढळून आले। त्यांच्या ताब्यातून सुपारी, सुगंधी तंबाखू आणि मशीनसह 1,54,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3,49,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा हादरा दिला आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 584/2026, 585/2026 आणि 586/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 123, 123, 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि नामकी अधिनियम 2006 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक फौजदार राकेश खेडकर, हवालदार नरोटे, अजिनाथ पालवे, शैलेश रोहोकले, विशाल थोरात, ज्ञानेश्वर आघाव, दीपक फुंदे, हरदास नवनाथ दहिफळे यांच्या पथकाने केली। राहुरी परिसरात अवैध मावा आणि सुगंधी तंबाखू विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत असून युवकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे। SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी। आज रोजी 27/5/2026 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या आदेशान्वये प्रसादनगर तालुका राहुरी येथे छापा मारला असता तर संगीता पवार, मंदा फडके यांच्या इथे छापा मारला असता घटनास्थळी काही मिळून आले नाही। तक्रारदाराचे श्री कविता साळवे, लता जगताप, सुवर्णा मोकळ, सोनाली कांबळे घटनास्थळी हजर असून त्यांच्या समेत आजूबाजूच्या घराची पडताळणी केली, पण रात्र असल्यामुळे घटनास्थळी काही मिळून आले नाही। त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि बाकीतले अंबादास पवार आणि गणेश लिंगार हे जे व्यक्ती करतात इथनं अर्धा किलोमीटर वाळा आहे तर ते दाखवायला तयार आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील छापेमारी आम्ही त्यांना घेऊन कारवाई करत आहोत आणि यापुढे काही तक्रार असेल तर राज्य उत्पादन शुल्काला सांगा, आम्ही 1 तासात तुमच्याकडे हजर होऊ। तुम्ही आमच्या ऑफिसला या किंवा आमचे नंबर घ्या किंवा आम्हाला माहिती द्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला राज्य उत्पादन शुल्क कायमस्वरूपी तयार असेल। ओके झालं.